मैत्रिणींनो नमस्कार. वेगळी वाट या मालिकेमध्ये आपलं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या कार्याची ही वेगळी वाट, हे करिअर त्यांनी का निवडलं, कसं निवडलं, हे सारंच जाणून घेणार आहोत. स्वागत करूया त्यांचं. नमस्कार शोभा मॅम. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद मॅम. पत्र नावाचं एक असं जिव्हाळ्याचं प्रेम व्यक्त करण्याचं साधन की ज्यामुळे लोक अगदी पूर्वी 8-8 दिवस पत्राची आतुरतेने वाट पाहायचे आणि पत्र एकदा हातात आलं की ते केव्हा वाचणार आणि दिवसभर 10 वेळा वाचणार तरी समाधान होणार नाही. इतकं जिव्हाळ्याचं नातं या पत्राशी आपलं होतं आणि आहे. पण आता तंत्रज्ञान विकसित होत चाललंय तर थोडं पत्रव्यवहार हा कमी होत चाललेला आहे. पण अजूनही पोस्ट ऑफिसचं स्थान लोकांच्या मनामध्ये तसंच आहे. तर या क्षेत्रामध्ये आपण आहात, कार्य करत आहात. कसं हे क्षेत्र निवडलं, इथून सुरुवात करूया ना. हां, मी मूळची कोल्हापूरची. कोल्हापूरला माझे वडील डेप्युटी कलेक्टर होते आणि ते महाराष्ट्र सर्व्हिसमध्ये होते, तर त्यांच्या बदल्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्येच व्हायच्या. तर मला असं वाटलं की आपण पण नोकरी करावी, आपल्या पायावर उभं राहावं, की आपल्याला पण आपल्याला महिन्याचा पगार येईल, की आपण आपल्या पद्धतीनं त्याचा खर्च करू शकू, विनियोग करू शकू. पण मला असं वाटलं की महाराष्ट्रातच त्यांच्या बदल्या होत्या, पण मला वाटलं की आपण भारत बघावा, आपलं भारत दर्शन करावं. मग त्यासाठी मग मी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा दिली माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, आणि त्याचवेळी मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची पण परीक्षा देत होते. तर 1994 मध्ये माझं दोन्ही परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं आणि अशा तऱ्हेनं मला भारत सरकारच्या मध्ये इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये नोकरी मिळाली. वा वा. मग कशी ती परीक्षेची तयारी केली, कारण अभ्यासालाही भरपूर वेळ द्यावा लागत असेल. हा मॅडम, ते ऍक्च्युली ना माझं शिक्षण मी सायन्समध्ये केलेलं आहे. मी MSc बॉटनी आहे. आणि जेव्हा मी ह्या परीक्षेचा सिलेबस वगैरे बघितला तेव्हा तो आपल्या शिक्षणापेक्षा मला तो खूपच वास्ट वाटला. मग आम्ही विचार केला आणि शेवटी ना मी विषय बदलले आणि मराठी साहित्य आणि इतिहास हे विषय घेतले. आणि त्यामुळे मला वाटलं की मी स्वतः अभ्यास करून ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकेन. आणि मी हे विषय घेऊन स्वतः अभ्यास केला. अगदी ABCD पासून सगळी मला पुस्तकं, सगळी पहिली, दुसरी, तिसरी सगळी पुस्तकं वाचायला लागली. आणि अशा पद्धतीनं मी कोल्हापूरमधून 1994 मध्ये UPSC MPSC शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली मुलगी, पहिली मुलगी, असं मला तेव्हा मान मिळाला. वा वा. मग पहिलं पोस्टिंग आलं असेल आपलं, ते कुठे होतं? हा, 1994 सप्टेंबरमध्ये आमचा पहिला फाउंडेशन कोर्स असतो सर्व ऑफिसर्सचा, तर तो मी बडोद्यामध्ये, गुजरातमध्ये चालू केलेला. त्यामुळे मला गुजरातला जायची संधी मिळाली. बडोदा, अहमदाबाद आणि तिथले आजूबाजूची तिथली खेडी किंवा तिथलं गिरचं फॉरेस्ट वगैरे, की पहिल्यांदा आयुष्यामध्ये तिथं मी कामानिमित्तानं, नोकरी निमित्तानं, शिकताना, ट्रेनिंग घेताना सिंहांचं दर्शन झालं तेव्हा. हा, मग तेव्हाच बरं वाटलं मनाला की आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बाहेरचं पण जग बघणार आहोत. तर मला आमचं 2 वर्ष ट्रेनिंग झालं. तर ते ट्रेनिंग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होतं. आमचं पोस्टल स्टाफ कॉलेज गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये आहे तिथे, आणि जवळच दिल्लीचं आमचं पोस्टल हेडक्वार्टर आहे. आणि मला मग कर्नाटकामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं. तर मग तिकडे बँगलोर, मैसूर, तुमकूर, मंड्या, मँगलोर ह्या सगळ्या ठिकाणी मला तिथल्या ऑफिसेसमध्ये ट्रेनिंग घ्यायला, काम करायला मिळालं ट्रेनिंगच्या 2 वर्षाच्या काळात. आणि त्याच्यानंतर माझं रेग्युलर पोस्टिंग झालं ते पहिल्यांदा केरळमध्ये झालं. बरं. हा, तर केरळमध्ये गेल्यानंतर तिथे भाषा वेगळी, त्यांची भाषा मल्याळम होती आणि गमतीशीर अनुभव पण आले पहिल्यांदा, कारण तेव्हा इंग्लिश आणि हिंदीच बोलत होतो, पण हिंदी पण फार थोड्या लोकांना समजायची. त्यामुळं मला थोडं हळूहळू बोलण्यापुरती, समजण्यापुरती मल्याळम शिकले मी. कारण आपल्याला समजा भाजी घ्यायची आहे किंवा काय, तर काय म्हणतात तेवढं तरी कळलं पाहिजे. निदान आपले चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांच्याशी किंवा ड्रायव्हरशी बोलताना, तर तेवढं मी मल्याळम शिकले. पण पहिला त्याची पण मला थोडी गडबड व्हायची, कारण मी एकदा आमच्या शिपायाला सांगितलं की मला दही पाहिजे, तर पोळी वेणव असं म्हणायला पाहिजे होतं. तर त्यानं मला पोळी म्हणून, मग त्यांना त्याच्या समजुतीनं चिंच घेऊन आला. ते पण प्रोनाऊन्सिएशन तसंच आहे, पुळी असंच म्हणतात ते. म्हणजे आपल्याला एवढं डीप मध्ये समजत नव्हतं त्यावेळी. एकदा मी सांगितलं मला केळी पाहिजेत, म्हणजे
पळम मिळणं, तर त्याला वाटलं की टोमॅटो पाहिजेत, मग त्याने टोमॅटो आणला, पळमचा ते तशा पद्धतीचा अर्थ काढला. तर असे अनुभव मला आले. आणि बाकी ऑफिसमध्ये थोडं हिंदी थोडं इंग्लिश असं करून काम चालवलं. आणि म्हणजे इकडे शोभाताई ऑफिसचं काम आणि घरी आल्यावर भाषेचा अभ्यास असं काहीतरी झालं असेल. पुस्तकं मिळायची तेव्हा आपल्यासारखं एवढं काय गुगल नव्हतं किंवा मोबाईल नव्हता, काही नव्हतं. आपल्याला सगळं आपलं वाचन किंवा इतरांशी बोलून असंच भाषा शिकायला पाहिजे. तर मी बोलण्यापुरती तेव्हा शिकले आणि ते पुस्तकं मिळायची तेव्हा, लर्न गुजराती इन 30 days, लर्न मल्याळम इन 30 days, अशा पद्धतीची मला ते आठवतं. छोटे छोटे पुस्तकं अशी मी तेव्हा रेफर करत होते. 20 वर्षापूर्वीचा तो साधारण काळ असेल. 94ची बॅच आणि 95-96चं ट्रेनिंग आणि 96 नंतर मी लागले. म्हणजे एवढं तंत्रज्ञान विकसित नव्हतं, एवढ्या जाण्याच्या सोयी पण फारशा नसाव्यात तुलनेमध्ये. मग ते कसं मग ऍडजस्ट केलं? थोडंसं एक दडपण यायचं का? पहिल्यांदाच आपल्या आई वडिलांच्या छत्राखालून पहिल्यांदाच आपण बाहेर पडलेलो असतो. इव्हन मला परीक्षेला पहिल्यांदा कोल्हापुरातून मुंबईला यायला लागलेलं, कारण फक्त सेंटर मुंबईमध्येच असतं, राज्याच्या राजधानीमध्ये. तर तो प्रवास पण बसमध्ये, एशियाडच्या बसेस होत्या त्यावेळी. आणि पुण्याला मी मराठीचं म्हणजे एमपीएससीचं सेंटर आणि मुंबईला युपीएससीचं सेंटर होतं. तर तो प्रवास आणि बाकी ट्रेनमधून प्रवास. आणि पण पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की त्यामुळे आपल्याला खिडकीतून बाहेर बघून बाहेरचा निसर्ग, बाहेरचं वातावरण किंवा ज्या भागामध्ये जातो तिथल्या भागांना भेटण्याची संधी मिळाली. त्याचा मला खूप त्यावेळेला अप्रूप वाटलं की आपण एकटेच ट्रॅव्हल करतो, वेगळ्या वेगळ्या भागामध्ये जातो आणि म्हणजे आपल्याच देशात आहोत आपण, आणि फक्त थोडी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आणि थोडं अलर्ट राहायला पाहिजे. हो, कारण साधारण 3 वर्ष झाले की ट्रान्सफर येणार, पोस्टिंग होणार, मग एका ठिकाणी जुळवून घेत नाही की नव्याच ठिकाणी येतं, तिथे पुन्हा जुळवून घ्या. आणि मग इकडे आपलं कामाचं पदही वाढत असेल तर प्रमोशन्स देखील झाले असतील तर कामाचा भार वाढला असेल, ते कसं मग मॅनेज केलं? केरळमध्ये मी 3 ठिकाणी काम केलं, पालक्काड, एर्नाकुलम आणि त्रिवेंद्रम. पण कामाच्या किंवा काही इंटरव्ह्यू असतील, मीटिंग असतील तर मी म्हणजे सगळ्यात दक्षिणेचं शहर त्रिवेंद्रम त्यांची राजधानी आणि नंतर उत्तर केरळामध्ये कोळीकोड, इकडेपर्यंत ट्रेनमध्येच प्रवास करायचा. सकाळी ट्रेनमध्ये बसलं की कोळीकोडला संध्याकाळी पोहोचतो, एवढं ते छोटंसं राज्य आहे. आणि तिथला निसर्ग, तिथले नारळ आणि तिथले खाड्या आणि बघून एवढं मन खुश झालं होतं. त्याच्यानंतर माझी बदली झाली दिल्लीला, पोस्टल डायरेक्टरेट. मग तिथे गेल्यानंतर दिल्लीमध्ये पण ना फक्त काय अशी शुद्ध हिंदी आहे असं नाही, खूप आजूबाजूच्या राज्यातून पण लोक तिथे येतात कामासाठी पण आणि नोकरीसाठी पण. म्हणजे काश्मीरी भाषा बोलणारे, इकडं हरियाणावी बोलणारे, भोजपुरी बोलणारे, बिहारमधून, उत्तर प्रदेशमधून. त्यामुळे तशा सगळ्या लोकांशी म्हणजे कामाच्या निमित्तानं ऑफिसमध्ये पण आणि बाहेर पण संपर्क आला. आणि तो पण एक म्हणजे अभ्यास करण्याचा किंवा शिक्षणाचा किंवा आपले अनुभव वाढवण्याचा ती एक मला संधी मिळाली दिल्लीमध्ये. म्हणजे अशा अनेक ठिकाणी तुमच्या ट्रान्सफर झाले असतील ऑल ओव्हर इंडिया. हो, त्याच्यानंतर मग मला त्यांनी आसाममध्ये गुवाहाटीला पाठवलं. गुवाहाटीमध्ये पोस्टल ट्रेनिंग सेंटर आहे आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आजूबाजूची जे 7 राज्य आहेत म्हणजे आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, इथले सगळे क्लेरिकल स्टाफ आणि पोस्टमास्टर्स त्यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये आम्ही ट्रेनिंग द्यायचो. तर त्यानिमित्ताने मला पूर्वोत्तर भारत, नॉर्थ ईस्टचे सगळी राज्य पण मला बघायला मिळाली. तिथे तर पूर्णपणे वेगळी संस्कृती, त्यांची वेगळी भाषा, त्यांचं खाणपान वेगळं. केरळमध्ये मला पहिल्यांदा ना नारळाच्या तेलामध्ये जेवायला लागलं. तिकडे नारळाचं तेल, आम्ही वापरत होतो शेंगदाण्याचं तेल. तर हा फरक होता. आणि इकडे नॉर्थ ईस्टमध्ये पण वेगळा निसर्ग. आणि तिथली ती ब्रह्मपुत्रा नदी, ऍक्च्युली ब्रह्मपुत्र आहे नाव, ब्रह्मपुत्रा म्हणतो, एवढी मोठा नद आहे तो नद ऍक्च्युअली. तर ते सगळं बघायला मिळालं. आणि जगातलं मोठं बेट आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये, तिथे मोठ्या बोटीतून जावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण भारतात नाही किंवा कुठे बाहेर गेलो आपण असं परक्या ठिकाणी. अशा हे सगळे मला निसर्गरम्य स्थळं पण बघायला मिळाली. आणि जे शाळेमध्ये वाचलं होतं की चेरापुंजीला मोठा पाऊस पडतो, तर मेघालयमध्ये जाऊन शिलाँग आणि चेरापुंजीपर्यंत पावसात जाऊन तिथला निसर्ग, तिथले झरे, तिथले धबधबे सगळं पाहायला मिळालं. त्यावेळी वाटलं खरंच आपण खूप छान केलं की मी या सर्व्हिसेसमध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये आले. आणि मग मला त्यामुळे वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये जाता आलं, वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटता आलं, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचं खाणपान, त्यांचे सण वेगळे वेगळे. आणि मेन म्हणजे आपल्याला इंटरेस्ट मेन म्हणजे त्यांचं म्हणजे महिलांचं साड्या वेगळ्या वेगळ्या, आसाम सिल्कच्या साड्या,
साड्या किंवा साऊथच्या साड्या इकडे बँगलोर, मैसूर, तर ते पण पाहायला मिळाले. नाहीतर आपण फक्त पिक्चर बघतो, चित्र बघतो मासिकामध्ये वगैरे. म्हणजे सगळे अनुभव ना असे समृद्ध करणारे होते. बरोबर. मग असं वाटलं का की आज आपण इतकं सुंदर भाग पाहिला, या चिरापुंजीचं सौंदर्य पाहिलं, पत्रांनी आपल्या आई वडिलांना लिहून पाठवावं असंही घडलं असेल? हा, त्यावेळी तर आम्ही पत्रच लिहायचो. आमचे स्वतःचे जे बॅचमेट्स वगैरे होते, तुम्ही कुठे आहे, तुम्हाला कुठलं ट्रेनिंग दिलेलं आहे, असं ते सगळं पत्रच लिहायचे. आणि मला इतकी तेव्हा मला असं वाटायचं ना की ही एवढी सुविधा मिळाली की आपण खूप नशिबवान आहोत. कारण असं असतं की तुम्ही जर पत्र लिहिलं, सामान्य माणूस म्हणून, तर तुम्ही पत्र घरी लिहाल, मग तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाल किंवा तुम्ही लेटर बॉक्स कुठे शोधाल रस्त्यावर, त्याच्यामध्ये जाऊन टाकायला लागेल. मला तसं नव्हतं. आपण काम करतोय, समजा मी मैसूरमध्ये होते पोस्ट मास्टर म्हणून, तर मैसूरच्या पोस्ट ऑफिसमध्ये बसून तिथे लिहायचं टेबलवर आपली कामं झाल्यानंतर, आणि डायरेक्ट मला जिथे पाठवायचं आहे, समजा दिल्लीला पाठवायचं आहे, तर त्या दिल्लीच्या बॅगेमध्ये लगेच टाकायचं आणि मग ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच जातं पोचतं. अशा पद्धतीने पत्र पण लिहिली. आणि दुसरा एक फायदा असा झाला की त्यावेळी ना लँडलाईन्स होते खूप, आणि पोस्ट ऑफिस आणि टेलिकॉम, BSNL वगैरे ते सगळे एकत्र होते, आणि त्यामुळे सगळीकडे लँडलाईनची सोय होती. आणि फोन एक खूप फोनचा खूप माध्यम होतं आणि उपयोग करायला मिळाला, दोन्ही पत्रांचे पण आणि फोन. पत्र इतकं खरंच जिव्हाळ्याचं आहे ना, आणि इतका छान मायेचा ओलावा आहे, आपले शब्द असतात, आणि अगदी म्हणजे प्रत्यक्ष भेटल्याचाच आनंद आहे. इतकं सुरेख पत्र आपण लिहायचो, म्हणजे आजही आठवण केली तर ते पूर्वीचे दिवस आठवतात. बरं मॅम, काही तुमचं शिक्षण आटोपलं, आपलं पोस्टिंग हे झालं, मग घरच्या मंडळींचं ठरलं असेल की आता स्थळ बघावीत आणि लग्नही करावं, तर मग तो प्रवास सांगा ना, आणि मग कसं ते जुळवून घेतलं, कसा घरच्यांचा पाठिंबा मिळाला? नाही, घरच्यांचं म्हणजे माझ्या आईचा जास्त पाठिंबा. आई सांगायची वडिलांना, तिला शिकायचं तर शिकू दे. कारण तुम्हाला माहितीये, आईच्या म्हणजे बहिणी, मावश्या, आत्या वगैरे शेजारी विचारणार, अजून किती शिकवणार आहे, की कोणी भेटणार नाही, कोणी मिळणार नाही वगैरे, ते टेन्शन असतंच आपल्याला, होतच तेव्हा. पण त्याला बाजूला ठेवून मी जास्तीत जास्त अभ्यास केला. आणि मी 2 वर्ष त्याच्या आधीनच एक नॉन एडेड कॉलेजमध्ये मी लेक्चरर म्हणून पण काम केलं. तर मला हे सगळे अनुभव उपयोगाला, आणि आई वडिलांचं पाठबळ होतं. वडील सर्व्हिसमध्येच होते ना, त्यामुळे फक्त मला बाहेर ऑल इंडिया जावं लागलं. ते तिथे म्हणजे जवळच होते, कोल्हापूर, सांगली, अशा ठिकाणी. कुठलंही असं क्षेत्र नाही की स्त्रीने काबीज नाही केलेलं आहे. अगदी घरदार सांभाळून, म्हणून तर सुपर वुमन म्हणतो ना आपण तिला. तर याच अर्थाने की अगदी लीलया रीतीने ती आपल्या जबाबदाऱ्या पार पाडते. बरं, आता या सर्व्हिस बद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया, इंडियन पोस्टल सर्व्हिस बद्दल. महिलांसाठी काही खास योजना आहेत का यामध्ये? महिलांसाठी, मुलांसाठी, छोट्या मुलींसाठी, इतर वरिष्ठ नागरिकांच्यासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी खूप योजना आहेत. जवळजवळ 170 वर्षापेक्षा जास्त पोस्ट ऑफिस जुनं आहे, आणि आजच्या घटकाला ऑल इंडिया भारतामध्ये 1,55,000 पेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेस आहेत. तर ह्या पोस्ट ऑफिसेसमध्ये इथे सर्वांसाठी ज्या पारंपरिक ट्रॅडिशनल सर्व्हिसेस आहेतच, म्हणजे सेव्हिंग बँक आहे, रिकरिंग डिपॉझिट RD आहे, किंवा MIS मंथली स्कीम आहे, तसंच सिनियर सिटीजन स्कीम आहे, आणि सर्टिफिकेट पण आहेत, NSC सर्टिफिकेट, KVP सर्टिफिकेट्स. हे कोणीही महिला पण खरेदी करू शकतात, आणि अकाउंट उघडण्यासाठी कोणीही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आता अलीकडे म्हणजे 1 एप्रिल पासून भारत सरकारनं फक्त महिलांसाठी महिला सन्मान सर्टिफिकेट योजना चालू केलेली आहे. मुली आणि महिला फक्त यांनाच त्याच्यामध्ये अकाउंट उघडता येतं. जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करून, आणि चांगला व्याज पण येते, 7.5% व्याज आहे. आणि छोट्या मुलींसाठी, ज्या मुली नवीन जन्मलेल्या मुली, 10 वर्षाच्या आतल्या मुली, ह्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आहे. मुलीचं म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत भारत सरकारने ही योजना आणलेली आहे. आणि 250 रुपये उघडून मुलीचं अकाउंट उघडता येतं, आणि ते वयाच्या 21 वर्षापर्यंत चालू राहतं. आणि तिला 18व्या वर्षी हायर एज्युकेशनसाठी पैसे पाहिजे असतील तर काढता येतात. मग मुलीचं असं भविष्य सिक्युअर करण्यासाठी ही भारत सरकारची ही मुलींसाठी योजना आहे. आणि खास करून ग्रामीण क्षेत्रासाठी मग त्यांना अवेअर करण्यासाठी की या योजना मुलींसाठी आहेत, त्यासाठी काही आपल्याकडनं पावलं उचलल्या जातात का? हो, आम्ही विदर्भ क्षेत्रामध्ये म्हणजे नागपूर रिजनमध्ये जवळजवळ 3,755 आजच्या घडीला पोस्ट ऑफिसेस आहेत, आम्ही सांभाळतो. अगदी दुर्गम भागामध्ये, अगदी डोंगराळ भागामध्ये, आणि इकडे जंगलाचा भाग पण खूप आहे ना, तर जंगलांच्या भागामध्ये पण पोस्ट ऑफिसेस आहेत. आणि 9 तारखेला वर्ल्ड पोस्ट डे आम्ही साजरा केला, आणि त्याच्याबरोबरच राष्ट्रीय टपाल सप्ताह पण साजरा केला. तर ह्यावेळी तर आम्ही विशेष उपक्रम नागरिकांसाठी चालू करतो. प्रत्येक गावागावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये किंवा प्रत्येक पंचायत समितीच्या भागामध्ये जाऊन तिथल्या
तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून आमचे ऑफिसर्स, लोकल ऑफिसर्स त्यांच्याशी संवाद साधून तिथे आम्ही मेळावे घेतो, तिथे मीटिंग्स वगैरे घेतो आणि ह्या सगळ्या स्कीम्स त्यांना समजावून सांगतो आणि मग त्याच्यामध्ये त्यांचं भाग घेतो. आणि ह्या सेव्हिंगच्या स्कीमच्या बरोबर ना मॅडम पोस्टाचा विमा पण आहे, पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे शहरी भागातल्या नागरिकांसाठी आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे. तर त्याचाही यांना फायदा मिळतो. आणि अलीकडेच 2018 पासून भारत सरकारनं इंडिया पोस्ट पेमेंट बँक IPPB चालू केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी. आणि तिथे या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना ह्याचा खूप फायदा झालेला आहे. कारण तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एवढंच वापरून तुम्हाला अकाउंट उघडता येतं, पेपरलेस. आणि तो तुम्हाला मग कुठेही पण तुम्हाला पैशाचा व्यवहार करता येतो, डिपॉझिट किंवा विथड्रॉवल. तुम्हाला लक्षातच असेल कोरोना काळामध्ये तेव्हा मी नवी मुंबई रिजनमध्ये होते, तर कोरोना काळामध्ये आम्ही नागरिकांना खूपच हे पैसे देण्याच्या सेवा पुरवल्या. जे पेन्शनर्स होते त्यांना कोरोना काळामध्ये ऑफिसमध्ये येता येत नव्हतं, कारण तेव्हा ट्रान्सपोर्ट काहीच नव्हता, रिक्षा बसेस बंद होत्या. तर तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन ह्या सगळ्या पेन्शनर्सना घरी आम्ही दर महिन्याला पोस्टमनला पाठवून घरी पेन्शन पेमेंट करत होतो. आणि मनी ऑर्डर्सचं वगैरे पेमेंट घरी जाऊन केलेलं आहे. त्यांच्या खात्यातून जेव्हा पैसे काढायचे होते ते पण आम्ही त्यांना घरी नेऊन नागरिकांना पोहोचवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं पोस्टाची सेवा ही पब्लिक सर्व्हिस आहे, जनतेसाठीच आहे. पोस्ट कार्डाची किंमत काश्मीरमध्ये ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे एकच आहे. सगळ्यांसाठी एकच दर आहेत. त्यामुळं भारत सरकारचं विशेष लक्ष असतं. इथे नागपूर रिजनमध्ये गेल्या 2-3 वर्षात आम्ही ना नक्सलाईट एरियामध्ये जवळजवळ 829 नवीन पोस्ट ऑफिसेस उघडलेले आहेत. आणि गेल्या महिन्यामध्ये जिथं बँक पोचलीच नाहीये, काही बँकिंग सेवा नाहीये, तिथे मी गेल्या वर्षी 130 नवीन पोस्ट ऑफिस उघडलेले आहे. एवढ्या नागपूर रिजनच्या नागरिकांसाठी केलेलं आहे की त्यांना लांब जायला लागू नये, त्यांचा वेळ वाचावा, पैसा खर्च होऊ नये, आपल्या जवळच त्यांच्या गावातच म्हणजे खेडेगावातच असं त्यांना पोस्टाच्या सेवा मिळाव्यात असं आम्ही केलेलं आहे. आणि तसंच मोठ्या पोस्ट ऑफिसेसमध्ये आधार अपडेशन करणं, नवीन आधार काढणं ह्याच्या सोयी पण आहेत. आणि आम्ही पासपोर्ट सेंटर्स पण ठिकठिकाणी ठेवलेले आहेत की आता प्रत्येकाला मुलं बाहेर जातात शिकायला, तर त्यांना पासपोर्टसाठी लांब जिल्ह्याच्या ठिकाणी जायला गरज पडू नये म्हणून त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पासपोर्ट सेंटर पण आम्ही केलेले आहे. तर ह्या सगळ्या सेवा सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये एका छताखाली उपलब्ध आहेत. तर मला वाटतं की नागरिकांनी पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्यावी आणि ह्या योजनांचा लाभ घ्यावा. बरं शुभा मॅडम, आपण पोस्ट मास्टर जनरल या पदावर कार्य करत आहात, तर फार मोठी पोस्ट, वेगवेगळी आव्हानं येत असतील, तर कसं तुम्ही ते सॉल्व्ह करता? आव्हानं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक स्त्री नैसर्गिकरित्याच स्ट्रॉंग असते, मानसिकरित्या पण आणि शारीरिकरित्या पण. तर त्याचा आपल्याला बॅलन्स करून उपयोग करावा लागतो. ऑफिसमध्ये आव्हानं असतात तर ते आपण मीटिंग करून एकमेकांना डिस्कशन करून आपण ते करतो काम. बरं शुभा मॅडम, काळ बदलत गेला, तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, मग त्या अनुषंगानं इंडियन पोस्टनी कशा त्याच्यामध्ये योजनांमध्ये बदल केला, काय स्वतःमध्ये बदल केला की अजून तो ग्राहकांना आपल्याकडे ओढतोच आहे? टेक्नॉलॉजी जशी बदलली तसंच पोस्ट ऑफिसनं पण असं म्हणतात की कात टाकली असं आपण भाषा वापरतो. 1,55,000 पोस्ट ऑफिसेसचं भारतामध्ये जाळं आहे. तर ते सगळं कम्प्युटर नेटवर्कने जोडलेलं आहे. कोअर बँकिंग सर्व्हिस आहे. तुम्ही नागपूरमध्ये अकाउंट उघडलं आणि तुम्हाला पैसे दिल्लीमध्ये पाहिजे असतील आणि कुठे केरळमध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला कुठूनही एनी टाइम एनिवेअर बँकिंग करता येतं. आणि आमच्या सगळ्या काउंटरवरच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या ऑनलाईन आहेत. स्पीड पोस्ट तुम्हाला माहितीच आहे, स्पीड पोस्ट ट्रॅकिंगची सुविधा आहे. डिपार्टमेंटची वेबसाईट आहे indiapost.gov.in. त्यावर सगळी माहिती तुम्हाला 1 क्लिक माहिती मिळते. तुमचं आर्टिकल तुम्ही आज बुक केल्यानंतर तुम्हाला SMS येतो की कुठे पोहोचलं, तुम्ही ट्रॅक करू शकता. बरोबर. आणि आता 9 ऑक्टोबरला वर्ल्ड पोस्ट डेला भारत सरकारनं एक नवीन योजना चालू केली आहे, क्लिक अँड बुक. तुम्ही तुमच्या घरी बसून 24x7 मोबाईलवर ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि तुम्हाला स्पीड पोस्ट आणि रजिस्टर पोस्ट पाठवायचं असेल तर तुम्ही रिक्वेस्ट पाठवा. तुमच्या जवळचा पोस्ट ऑफिसचा पोस्टमन येईल आणि तुमचं पार्सल, तुमचं डॉक्युमेंट घेऊन जाईल आणि बुकिंग करेल. तर अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी सगळीकडे पोहोचलेली आहे. आणि रोज आम्ही त्याच्याकडे मॉनिटर करतो, किती लेटर्स आले, किती स्पीड पोस्ट आले, किती पार्सल्स आले, किती डिलिव्हरी झाले. आणि आमचा असा भर असतो की रोजच्या रोज ग्राहकांना त्यांची डिलिव्हरी मिळावी, त्यांचे महत्वाचे डॉक्युमेंट्स मिळावे,
कोणाचे पासपोर्ट्स येतात, आरटीओचे त्यांचे लायसन्सेस येतात, आरसी बुक येतात. तर हे सगळं तत्परतेनं प्राईम मिनिस्टर असं म्हणतात की पोस्टमन हा भारत सरकारचा दूत आहे, बरोबर, नागरिकांचा दोस्त आहे. हो, तर त्याच्या माध्यमातून, पोस्टमनच्या माध्यमातून आम्ही सर्व सेवा ग्राहकांच्या पर्यंत घरोघरी पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. पोस्ट ऑफिस हे नेटवर्क असल्यामुळं ना आम्हाला एकतर ऑनलाईन असल्यामुळं फास्ट आहे. मनी ऑर्डर पाठवायची असेल तुम्हाला तर आधी फॉर्म वगैरे भरावा लागायचा आणि तो पाठवायला लागायचं. आता तसं नाही. समजा इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर आहे, ईएमओ मनी ऑर्डर आहे, तर ऑटोमॅटिकच मधून एका पोस्ट ऑफिसमधून नागपूरच्या मुंबईला इमिडिएटली मेसेज जातो आणि सकाळी जर तुम्ही बुक केलं असेल तर तुम्हाला त्या दिवशीच पैसे मिळतात. तर असा हा एक फायदा आहे. तसंच पूर्वी तारा पाठवायच्या, टेलिग्राम पाठवायचे, पण त्याच्याऐवजी एक ई पोस्ट म्हणून सर्व्हिस आहे. एका पेपरवर लिहून तुमचा काही असेल तो मेसेज पत्रा टाईप तुम्ही आणून दिलं पोस्ट ऑफिसमध्ये तर लगेच तो प्रिंट करण्यात येतो. लखनौमध्ये तुम्ही पाठवलं असेल तर तिथे आणि लगेच तो डिलिव्हर होतो. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात पत्र लिहायची गरज नाही, ट्रान्सपोर्टमध्ये जायची गरज नाही. आणि आम्ही स्पीड पोस्टला जास्त प्रीमियम सर्व्हिस आहे त्यामुळे जास्त महत्व असतं. आणि स्पीड पोस्ट मेट्रो सिटीजमध्ये 24 तासाच्या आत स्पीड पोस्ट पाठवण्याची आमची व्यवस्था आहे. जिथं जिथं शक्य आहे तिथे आम्ही बाय एअर विमानानं पाठवतो. जरूर असेल तिथं ट्रेननं पण जातात. आणि अगदी इकडच्या नागपूरच्या भागामध्ये काही ठिकाणी बसेसमधून, एसटी स्टेट ट्रान्सपोर्टमधून अशा पद्धतीनं आम्ही फास्ट बॅगा पाठवण्याची व्यवस्था करतो. तर अनेक वर्ष झाले तुम्ही या सर्व्हिसमध्ये आहात, तर कामाच्या बद्दल पुरस्कार रूपी पावती आपल्याला मिळालेली आहे. तर कोणत्या पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलंय सांगा ना. मला कोल्हापूरच्या काही संस्था आहेत, परिवर्तन फाउंडेशन, आणखी असे 1-2 त्यांनी मला गौरवान्वित केलं कारण कोल्हापूरची कन्या म्हणून. आणि बाकी इतर ठिकाणी अशा पद्धतीनं संस्था किंवा लोक असे पाहुणे म्हणून बोलवतात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या मुलांना काही सल्ला पाहिजे आहे अशा पद्धतीनं. किंवा काय समजा आता काल एक जण आले होते, त्यांच्या एक म्हणजे कस्टमर आले आणि ते म्हणाले की त्यांचं पार्सल डिलिव्हर झालेलं नाहीये ऑस्ट्रेलियामध्ये, किंवा 2 दिवसापूर्वी एकांचं चंद्रपूरमध्ये त्यांचा पासपोर्ट आलेला होता. तर अशी जेव्हा लोक येतात की आम्हाला मदत करा आणि आमचे पार्सल, आमचं लेटर डिलिव्हरी करा, तर तेव्हा खूप म्हणजे आपल्याला समाधान येतं. हे पण लोकांनी दिलेले आशीर्वाद, लोकांनी दिलेले समाधानाचे शब्द हे पण आपल्याला पुरस्कारासारखे मोलाचे ठरतात. एक सर्व्हिस तुम्ही केली, हा एक भाग झाला, एक उत्पन्न झालं, एक छान पोस्टिंग आहे, त्या पदाचा एक छान स्वाभिमान तुम्हाला आहे. दुसरीकडे आपली आवड असते, आपला छंद असतात. तर काय आवड आहे तुम्हाला? मी लहान असल्यापासूनच, तेव्हा इतर काही मोबाईल नव्हते किंवा इंटरनेट नव्हतं, त्यामुळे ना मला वडील ना लहान असल्यापासून पुस्तकं आणून द्यायची. तेव्हा गोष्टीची पुस्तकं आणायचे, तेव्हाच मला वाचण्याची सवय लागली. त्यामुळे मी मग युपीएससीला मराठी साहित्य घेतलंच होतं. त्यामुळे मी वाचन करते, जशी मला वेळ मिळेल, संधी मिळेल तशी नवी नवी पुस्तकं वाचत असते. आणि मला फिरायला आवडतं. मी म्हटलं तुम्हाला, भारत दर्शन करण्यासाठीच नोकरी आहे. त्यामुळे मी वेगळ्या ठिकाणी जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी म्हणजे कामाच्या निमित्तानं पण मी फिरते. मी ऑफिसच्या कामानिमित्ताने लंडन आणि बँकॉकला पण जाऊन आलेले आहे. त्यामुळे परदेशवारी पण झालेली आहे. मग ते तिकडचं वेगळं कल्चर, तिकडची वेगळे लोक, तिकडचे बघण्यासारखी परिस्थिती हे पण आहे. आणि वाचन खूप छान आहे म्हणतात, तुम्हाला खूप आवडतं. तर कुठले लेखक आवडतात ते सांगा ना. लेखक त्या काळात आपल्याला पु ल देशपांडेंचंच जास्त हे असायचं, बटाट्याची चाळ वगैरे असं सुरू झालेलं. आणि आता अलीकडे मी नवीन म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये ना नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाले होता. ऑफिसर होते लक्ष्मीकांत देशमुख, तर त्यांची 2 नवीन पुस्तकं त्यांनी रिलीज केली आणि ते पण कोल्हापूरला होते. तर मी आता सध्या त्यांचं पुस्तक वाचते. मी गुरुदत्तवर आहे, वेदनेचा क्रूस. हे आता गेले मी 8-10 दिवस आता त्या पुस्तकातून जाते. म्हणजे लेटेस्ट. कसं वाचन म्हणजे आपल्याला दिवसभराचा थकवा घालवणार, आपल्या छंदांना वेळ दिल्याचं समाधानही मिळतं. तर मग सिनेमाही बघायला आवडतात का? सिनेमा बघायला आवडतात, हो. मराठी हिंदी सिनेमा बघायला पण आवडतात. आणि असं कोणी भेटलं वगैरे, एअरपोर्टवर वगैरे भेटतात ना वेगळ्या पर्सनॅलिटीज, तो पण एक छान अनुभव असतो. बरं शोभा मॅडम, जाता जाता आमच्या भगिनींना काय सल्ला द्याल? भगिनींना आता मला असं सांगावं असं वाटतं की आपण सगळेजण खूपच लकी आहोत. आपण स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि त्यामुळं भारताच्या संविधानानं महिलांसाठी सगळ्या हक्कांची तरतूद करून ठेवलेली आहे.
तर तुम्ही थोडेसे वेळ काढून तुम्हाला संधी मिळेल तसं स्वतः वाचन करून किंवा इतर कोणी जे एक्सपर्ट असतील त्यांना भेटून त्यांच्याकडून महिलांचे हक्क काय आहेत, महिलांच्या विषयी कायदे काय आहेत ते तुम्ही समजून घ्या. तेव्हा तुमच्या कॉन्फिडन्समध्ये वाढ होईल आणि तेव्हा तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काही काम करायचं असेल तर तेव्हा त्याचा तुम्हाला उपयोग होईल. आणि आता कुठलंही क्षेत्र असं महिलांनी पादाक्रांत केलं नाही असं नाही आहे. तेव्हा फक्त तुम्हाला तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवायचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याबरोबरच आजूबाजूच्या पण 4-6 महिलांना बरोबर घेऊन पुढे जायचं आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करा आणि तुम्हाला यश मिळेलच. बरोबर. म्हणजे आपल्या या ज्या भगिनी आपली मुलाखत ऐकतील तर निश्चितच प्रेरित होतील आणि त्या दृष्टीने आपले सकारात्मक पावलं पुढे टाकतील अशी आशा करूया. हो, अशी आशा. आवडतं एखादं गीत कोणतं सांगता येईल म्हणजे मग जाता जाता कार्यक्रमात आपण ऐकू ना? जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे. खरंच अगदी या गीताप्रमाणे आपणही तसंच मार्गक्रमण करत आहात. इतके छान अनुभव पाठीशी घेऊन पुढे पुढे जातच आहात. तर शोभा मधाळे मॅम, इथे आपण आलात आणि छान मनमोकळा संवाद साधला. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.